नमस्कार मंडळी. तर अजून एक प्रकारच्या शाबूच्या पापड्या आमच्या राहिलेल्या करायच्या. तर काय करायचं, रात्री 1 ग्लास शाबूमध्ये 7 ग्लास पाणी, म्हणजे 1 ग्लास शाबू आणि 7 ग्लास पाणी असं रात्री कुकरमध्ये आम्ही भिजायला घातलेलं. तुम्ही पण भिजत घालायचं आणि सकाळी ते मिक्सरनं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये सोबत 7-8 मिरच्या, सेंधव मीठ नंतर टाकलं तरी चालतंय, 7-8 मिरच्या, जिरे आणि ओवा टाकून हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं छान. जसं जसं पाणी लागते तसं तसं टाकायचं. ते 7 ग्लास पाण्यामधलं जे आपण जे शाबू भिजवला ना, तेवढं काय पाणी ते भिजायला लागत नाही. त्याच्यामुळे अगोदर त्याच्यातलंच पाणी काढून ठेवायचं आणि जसं जसं आपण फेटून घेतो कन्सिस्टन्सी बघून तसं पाणी ओतायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे सेंधव मीठ टाकायचं. आम्ही उपवासाला सेंधव मीठ खातो, कोणी साधं पण खाते. तर चवीपुरतं सेंधव मीठ टाकलं आणि त्याला छान हटून घेतलं. त्याला शिजवायची गरज नाही, त्याला फक्त छान फेटून घ्यायचं आणि सरळ सरळ पापड्या टाकायला, म्हणजे पापड्या करायला जायचं. शिजवायची गरज नाही. खूप छान अशा पापड्या होतात. आमचं जरा पाणी जास्त झालेलं, म्हणजे नाही का कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झालेली त्याची, पण खूप छान झालेल्या. म्हणजे असं काही फाटल्या वगैरे नाही आहे, निघाल्या व्यवस्थित आणि टेस्ट पण खूप छान झालेली. म्हणजे नाही का गव्हाच्या आपण कशा करतो खाण्यासाठी चिकाच्या साध्यावरून, तशी त्याच्यापेक्षा तरी कितीतरी छान झालेल्या. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आणि तळल्यावर पण त्याचा आकार खूप मोठा होत होता, खूप मस्त झालेला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा. बाय बाय.